मित्रांनो, इतिहास केवळ युद्धांचा नसतो, तर तो असतो दिलेल्या शब्दाचा, अथांग स्वामीनिष्ठेचा आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढलेल्या अचाट शौर्याचा. असाच एक थरारक इतिहास 13 जुलै 1660 रोजी पन्हाळगड ते विशाळगड दरम्यानच्या घोडखिंडीत लिहिला गेला, ज्याला आपण पावनखिंडीचा रणसंग्राम म्हणून ओळखतो. जय शिवराय. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली उद्या मी जाणार आहे एका ऐतिहासिक अशा ट्रेकला, पन्हाळा ते पावनखिंडी. आपण सगळं साहित्य सोबत घेतलेलं आहे. म्हणजे कोणीही एकटं जरी असेल तरी एकटं आहे कसं जावं असं विचारतो नका, बिनधास्त जावा. आपल्या शिवरायांचा इतिहास जाणायचा असेल ना, आपली जिद्द पाहिजे. तर मी आता डायरेक्ट तुम्हाला हा व्लॉग पन्हाळगडावरून चालू करतो. चला, बाय. तर मी आता आलेलो आहे वीर बाजीप्रभू यांच्या स्मारकापाशी पन्हाळगडावरती. आपण बघू शकता इतकं धुकं आहे ना, म्हणजे सकाळचे ऑलमोस्ट 8:30 वाजून गेलेले आहेत आणि पाऊस चालू आहे आणि धुकं गारगार धुकं आहे आणि खूप जण ट्रेकिंगसाठी आलेले आहेत. आणि आपण बघू शकता ही सगळी आमच्या ग्रुपची आहेत, म्हणजे हिल रायडर्स ग्रुपतर्फे मी जात आहे. आणि आत्ता आम्ही बाजीप्रभूंच्या पुतळ्यांना मानवंदना करून ट्रेकची सुरुवात करत आहे. तर चला तर मग आपण पुढे जाऊया. मित्रांनो, आता आपण पन्हाळगडच्या वेशीवरून बाहेर पडतो आणि हीच ती जागा आहे जिथून या महानाट्याला आणि या थरारक प्रवासाला सुरुवात झाली होती. 13 जुलै 1660ची ती रात्र. बाहेर सिद्धी जोहरच्या हजारो सैनिकांचा कडक वेढा होता. गडावर खाली उतरणं म्हणजे थेट मृत्यूच्या तोंडात जाण्यासारखं होतं. पण राजे थांबणार नव्हते. याच दरवाजापासून म्हणजे याच वाटेने मध्यरात्रीच्या घोर अंधारात मुसळधार पावसात छत्रपती शिवाजी महाराज गडाबाहेर पडले. विशेष म्हणजे शत्रूला संभ्रमात टाकण्यासाठी याच वेळी गडावरून 2 पालख्या निघाल्या होत्या. एका पालखीत स्वतः महाराज होते, दुसऱ्या पालखीत बसले होते शिवाकाशीत, ज्यांनी महाराजांच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले. शत्रूच्या छाताडावर पाय ठेवून मृत्यूला हुलकावणी देत राजे याच वाटेने पुढे निघाले. चला आपणही त्याच पावलावर पाऊल ठेवून गडावरून खाली उतरूया आणि अनुभवूया पुढचा थरार. जय शिवराय. इथून पुढे खूप पाऊस असणार आहे, मुसळधार पाऊस. त्यामुळे आम्ही रेनकोट घालायचा निर्णय घेतला. नमस्कार मित्रांनो, ही अशी एक मोहीम आहे. सगळं म्हणजे आपण बाकीच्या ट्रेक्स आणि याच्याशी कम्पेअरच करू शकत नाही. 365 वर्षापूर्वी शिवराय आपल्याला हे स्वराज्य देऊन गेलेले आहेत. आपण म्हणतो आपण त्या काळात असतो तर शिवरायांचा सहवास लाभला असता, परंतु आता शिवरायांना अनुभवायचं कसं? तर शिवरायांना अनुभवायचं असेल तर त्यांनी निर्माण केलेले गड किल्ले, त्यांनी दिलेले विचार आणि त्यांनी जपून ठेवलेल्या खानाखुणा ज्या आहेत त्या आपण अनुभवू शकतो. मग पन्हाळ टू पावनखिंड ही मोहीम अनुभवण्याचा हा हेतू म्हणजे आपल्याला काही क्षण शिवरायांच्यासोबत जगता येतील, काही क्षण मावळ्यांच्यासोबत. आणि शिवराय आणि मावळे कसे त्या काळी पावनखिंडीचा रणसंग्राम जो झाला तो त्यांनी कसा केला असेल, त्याची 1% असेल ना, 1%ही म्हणू शकत नाही आपण, परंतु एक कणभर आपल्याला अनुभव व्हावा. आपले राजे आपल्यासाठी काय देऊन गेलेलं आहे त्याचा अनुभव व्हावा म्हणून मी हे ट्रेक करत आहे. ही माझी 3री मोहीम आहे. 2022ला दुसरा ट्रेक केला होता आणि माझ्यासोबत आहेत 2019ला भेटलेले गजानन जामदार साहेब. तर आमचं आदल्या दिवशीच प्लॅनिंग ठरलं जायचं, असं काय फिक्स नव्हतं. यांना फोन केला मी आणि हे यायला तयार झाले. होय. तर मी ही अशी ऐतिहासिक मोहीम आम्ही ट्रेक पूर्ण करत आहोत. 2 दिवसाचा ट्रेक आहे. खूप चॅलेंजेस येणार आहेत, खूप पाऊस आहे आणि जे काय आहे मी तुम्हाला काही क्षण असतील, काही ठिकाणं असतील ते मी तुम्हाला दाखवेन. त्यामुळे या व्लॉगशी तुम्ही कनेक्ट राहा. बाय. जय शिवराय. जय शिवराय. या नंतर
गडावरून खाली उतरून आपण आता तुर्कवाडी या गावात आलेलो आहे. इथून पुढे आपल्याला मसाई पेठावर जायचं आणि ही खडी चढण जी आपल्याला समोर दिसते ही खडी चढण चढून वर जायचं आहे. निसरडी वाट आहे, दगडगोटे असणार आहेत आणि मुसळधार पाऊस. कसे आपले मावळे आणि महाराज त्या काळी वर चढले असतील विचार करा यार. खडा चढ चढून आम्ही वर आलेलो आहे. कुठला हो? कुरुकवाडी ना. कुरुकवाडीचा खडा चढ चढून आला. ॲक्च्युली आम्ही आता मसाई पेठावर जात आहे, त्यासाठी खूप खडा चढ आहे. आणि इथं आम्हाला तुम्हाला दाखवतो हा धबधबा प्रवाहित झालेला दिसतो. खूप छान आहे. खूप दमलो पण खूप एनर्जी आहे. असे दिशादर्शक स्तंभ ट्रेकच्या प्रत्येक मार्गावर लावलेला आहे, म्हणजे आपल्याला वाट कळावी. आत्ता आपण मसाई पेठावर पोचलेलो आहे आणि आपण बघू शकता खूप धोधो पाऊस चालू आहे आणि इथून पुढला प्रवास आपण या पावसामध्ये करायचा आहे. पाणी साठले.